कोल्हापूर सांस्कृतिक शहर, इतिहासाचं शहर. पण आज या शहराची ओळख काय बनली आहे माहिती आहे? रस्त्यावरचा कचरा, दुर्गंधी आणि प्रशासनाची शांतता. निवडणुका आल्या की प्रत्येक भाषणात एक वाक्य, कचऱ्याचा प्रश्न सोडू, शहर स्वच्छ करू, नवीन व्यवस्था आणू. पण निवडून येऊन 100 दिवस पूर्ण होत आले आणि परिस्थिती तीच, किंबहुना आणखी भयानक. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, जनावरं प्लॅस्टिक खातायत, नाले तुंबतायत आणि सामान्य माणूस रोज दुर्गंधीत जगतोय. प्रश्न एवढाच आहे, आश्वासनं फक्त मतांसाठी होतीत का, की खरंच शहर बदलायचं होतं? कारण जनता आता भाषण नाही, काम बघतीये. कोल्हापूरकर म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे, निसर्ग, रस्ते आणि माणूस मोकळा श्वास कधी घेणार? आणि ज्या मुद्द्यांवर नागरिक मतदान करतात ते मुद्दे निकालात कधी निघणार?